नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून 52 दिवस झाले नरेंद्र मोदींनी, आणि त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी देशाकडे एक डेडलाईन मागितली होती, कालावधी मागितला होता की सगळे व्यवहार सुरळीत करण्यासाठी. त्या दिवसाला आज बरोबर 50 दिवस झाले, जी डेडलाईन मोदींनी पण मागितली होती देशवासियांकडे. त्यानंतर परिस्थिती काय आहे? नरेंद्र मोदींनी असा दावा केलेला आहे की एक नवी डिजिटल क्रांती या देशामध्ये सुरू झाली आहे. तीच परिस्थिती आहे की लोकांना त्रास सुद्धा होतो आहे, आणि अर्थातच विरोधक याच्यावर टीका करतात, आणि या विरोधाचं नेतृत्व साहजिकच काँग्रेस करत आहे. भाजपच्या खालोखाल देशातला सगळ्यात मोठा पक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे आता आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. मोदींनी थोड्याच वेळापूर्वी भाषण केलं दिल्लीमध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की कधीही देशानं पाहिली नाही अशी क्रांती आता सुरू झालेली आहे. एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला काळा पैशा विरोधात, डिजिटायझेशन विरोधात. आपलं मत काय आहे? अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक गावागावामध्ये आहे का? मी आत्ताच देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब भाषण मी ऐकलं नाही, कारण मी प्रवासात होतो. पण आता ते म्हणतायत की या निर्णयामुळे, नोटबंदीमुळे देशात क्रांती झालेली आहे. हा जो क्रांती शब्द वापरला, क्रांती जेव्हा होते तेव्हा सुजलाम सुफलाम नाही, काय लोक सुखी समाधानी होतात, विकासात्मक फार कामं होतात, आणि तेव्हा क्रांती झालेली दिसते, लोक सुखी आणि समाधानी दिसतात. या 50 दिवसानंतर या देशातला कोणत्याही क्षेत्रातला माणूस 10-20 उद्योजक जर सोडले तर बाकी उद्योजक, व्यावसायिक, मध्यमवर्गीय, कामगार, मजूर, फेरीवाले, कुठल्याही क्षेत्रातली माणूस समाधानी आहे असं मला वाटत नाही. जिथे समाधान नाही तिथे क्रांती झाली असं म्हणणं. आणि देशाच्या पंतप्रधानांनी सगळे सोर्स आहेत माहिती घेण्याची त्यांच्याकडे, कोणत्या गावात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या शहरात काय होत आहे ही माहिती त्यांना मिळते. आणि असे माहिती मिळाले असताना ही क्रांती झाली, ही आव्हान. पण जे त्यांचं म्हणणं आहे की मूळ ही लढाई जी काळ्या पैशा विरोधात होती, हा मुद्दा काही नवीन नाहीये. अनेक निवडणुका त्याच्यावर लढल्या जात आहेत. आतापर्यंत ती लढाई पाहायला मिळालेली नव्हती. या निर्णयामुळे ती काळ्या पैशावर एक सर्जिकल स्ट्राईक आहे असं म्हणणं आहे. आपल्याला असं वाटतं की जसा दावा सरकार करतंय की काळे पैसे बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत, रेड होत आहेत, तशी परिस्थिती आता आहे? काळा पैसा बाहेर आलाय? एक तर मुळात काळा पैसा ज्या उद्देशाने नोटबंदी केली, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, तो सफल झालाच नाही. जाहीर करावं किती काळा पैसा त्यांनी पकडला, किती काळा पैसा मिळाला. 86% चलन तुम्ही गोठवलं किंवा रद्द केलं, आणि आता जवळपास 15 लक्ष कोटीची जमा रक्कम झालेलीच आहे. काळा पैसा कुठे आहे? पण दादा तुम्हाला काळा पैसा पकडण्याचे अजून काही मार्ग आहेत. भ्रष्टाचार थांबवण्याचे अनेक मार्ग आहेत. एकाच वेळेला 86% जगात असं कोणी केलंय? कोणत्या देशात केलंय? पण बरं, भ्रष्टाचार जो आहे, भ्रष्टाचार कोणत्या देशात संपलेला आहे? 1%ही नाहीये, कमी जास्त प्रमाणात आहेत. अमेरिकेत आहे, जपानमध्ये आहे. काळा पैसाही आहे. अमेरिकेत 4% आहे, कुठे जर्मनीत 8% आहे. आणि म्हणून त्यांनी काही सगळी चलनच बंद करायचा असा निर्णय कोणी घेतला नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला तर पाहिजे. त्यातला एक मार्ग हा कॅश जी आहे, जो काळा पैशाच्या स्वरूपामध्ये तयार राहते, लोक त्याचा गैरवापर करतात, त्याच्या विरुद्ध लढाई तर केली पाहिजे. ही लढाईचा मार्ग नाही ना. आता या 50 दिवसात, एक 50 दिवसात या नोटबंदीच्या नंतर जागतिक आणि देश पातळीवरचे अर्थतज्ञ यांनी जे मत व्यक्त केलंय या नोटबंदीबद्दल, आपल्या देशातील माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत, चिदंबरम साहेब, अशा अनेक जणांनी मत व्यक्त केली जागतिक पातळीवरही. या कोणाच एकाने तरी समर्थन केलं का या निर्णयाचं, की बाबा नोटबंदी हा निर्णय योग्य आहे भारतासाठी? कोणी केलं नाही. जेव्हा जगातले अर्थतज्ञ म्हणतात, थिंक टँक म्हणतात हा निर्णय चुकलाय, त्या आपणच एकटं म्हणायचं मी क्रांती केली, मी अमुक घडवलं, प्रगती केली आहे, माझा निर्णय योग्य आहे, डिजिटल इंडिया झालं. डिजिटल इंडिया, आता मी येताना फ्रंटलाईन मॅगझिनमध्ये पाहत होतो, एक लेख होता, डिजिटल ग्रामीण भागात जायला विजेपासून अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे अडथळे आहेत. त्यांचं म्हणणं
डिजिटल ग्रामीण भागात सक्सेस व्हायला ज्या अडचणी आहेत त्या दूर न करता डिजिटल होईल हे म्हणणं चुकीचं आहे. पण दादा मुद्दा असा आहे की तुम्ही मला असं वाटतं की काँग्रेस इतकी घाई का करते, ह्या असेसमेंटला इतकी घाई का तुम्हाला झाली आहे की हे सगळं फेल गेलं हा निर्णय असं म्हणण्याची? कारण की आत्ता 15 लक्ष कोटीपैकी 14 लक्ष कोटी रुपये बँकेमध्ये जमा झालेले आहेत. त्याच्यामधला बराचसा पैसा हा काळा असा दावा केला जातोय, कारण त्याच्यामध्ये त्यांनी IDS स्कीम सारख्या अॅम्नेस्टी स्कीम्स आणलेल्या आहेत आणि मग 50% दंड वगैरे. तर त्यामध्ये कळेल ना आपल्याला की नेमका किती काळा पैसा होता. आज तर तो काळा पैसा किती होता कळणार नाही. मग आपल्या असेसमेंटसाठी इतकी घाई काय, आपण इतके निगेटिव्ह का आहोत आणि काँग्रेस त्याच्याकडे निगेटिव्हली का बघते? एखादा जर निर्णय देशहिताचा असेल तर निगेटिव्हली बघण्याची गरज काय त्याच्यामध्ये? नाही, निगेटिव्ह पाहायचं काय कारण नाही. सरकारचा निर्णय आला, घेतलाय का तो अंमलबजावणी केल्यानंतर त्या रिझल्टवर मत व्यक्त करायचं असतं. रिझल्टवर की अंमलबजावणी सक्सेस झाली, त्याचा लाभ जनतेला मिळाला, मिळाला का न मिळाला असेल आणि जनता सफर होत असेल याचा अर्थ निर्णय चुकीचा आहे, मग टीका करायला पाहिजे. आज 50 दिवसांनंतर किंवा 40 दिवसानंतर टीका काँग्रेस करायला लागले. सुरुवातीला केलं नाही, सुरुवातीला कोणाच कळलं नाही काय होणार आहे ते. पण नंतर जेव्हा सर्व क्षेत्रात आज तुम्ही जे निर्णय घेतले, 64 निर्णय घेतले, पंतप्रधान प्रत्येक निर्णय येऊन पंतप्रधान जाहीर करतात मी तर पहिल्यांदाच पाहतोय. आणि 64 निर्णय 50 दिवसात हे निर्णय घेताना तुम्ही अमुकच पैसे काढा, अमुकच पैसे बँकेत टाका, हे जे राज्यघटनेच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला असं मी म्हणेन. माझे पैसे मी काढतोय, माझे घरातले पैसे मी बँकेत भरतोय, व्हाईटचे ब्लॅकचे नाही. मग ही बंधन आहे, हे रिस्ट्रिक्शन आहे. यामुळे लोक बेजार झालेत. आज छोटे मोठे सगळे व्यवसाय थंडावले, बेकारी, आज सगळ्यांनी कामगार कमी कपात आहे. मुंबईत सगळ्या क्षेत्रातले लोक आज मोठा L&T सारख्यांनी 1 लाख कामगार कमी केले. आज छोटे मोठे मला असं वाटतं की L&Tने जे 1 लाख कामगार कमी केले ते नोटाबंदीच्या निर्णयामुळे कमी. नोटाबंदी आणि गेल्या 2 वर्षात आर्थिक जे निर्णय घेतले आणि ज्या प्रकारे सरकार कारवाई करताय म्हणा, हॅरेसमेंट करताय म्हणा, त्याला उद्योजक कंटाळलेत. आज आजच आकडेवारी जी आली, एकच सेकंद, आज आकडेवारी आली 3,65,00,000 जवळपास टॅक्स पेयर लोकांनी हे करदाते आहेत 1,200 कोटीपैकी. आता हे वाढवण्यासाठी जे मार्ग, रिसोर्सेस मोबिलाइज करायला मार्ग नवीन स्वीकारले पाहिजे, ते न करता आहेत त्या 3,65,00,000 करदात्यांना यांचीच हॅरेसमेंट चालू आहे. तर तुम्ही नवीन मार्ग उत्पन्न वाढवण्यासाठी हे प्रयत्न करायचे. आज ते उत्पन्न वाढवण्यासाठी काय करत नाही, कर्ज शोधतायत. जपान किती देत आहे, हे किती देत आहे. अरे पण तुमच्या राज्याचा आतापर्यंत विकास करताना जे सरकार होतं त्यांनी स्वतःचे पैसे करारूपाने आलेले इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले. आज जी GDP ग्रोथ जी झालेली आहे आणि जे प्रमाण होतं, कारण स्वतःचा पैसा होता, प्रायव्हेटेशन मधला पैसा होता. आता 100% लोन आहे. आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की आता त्याचा सफर होतात लोक लाईनमध्ये सफर झाली. पण मोदींचा असा दावा आहे की आता तुम्ही जरी सफर झाला तरी जो बँकिंग सिस्टीम मध्ये पैसा आलेला आहे, जो चलनात पैसा आलेला, जो चलनाच्या बाहेर होता पैसा, जो मार्केटमध्ये होता पैसा, तो बँकिंग सिस्टीम मध्ये आल्यामुळे तो पैसा शेतकऱ्याला वापरता येईल, तो मजुरापर्यंत पोहोचवता येईल, ज्याला छोटी मोठी कर्ज हवी असतील त्यांच्यापर्यंत तो पैसा जाईल. आणि कॅशलेस इकॉनॉमीमुळे एक मुद्दा असा आहे की जे आता बिल्डरकडे जायचं, समजा तुम्हाला 60-40, 80-20 अशा स्टाईलच्या ज्या आपल्याकडच्या एक वळण पडलेलं आहे आपल्याकडच्या ब्लॅक इकॉनॉमीचं, ती इकॉनॉमी थोडीशी समांतर इकॉनॉमी जी आहे त्या समांतर इकॉनॉमीला चाप लागेल. तर असं होईल असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. मोदी आणि का तसं का होणार नाही? नाही, मोदी म्हणतात तसं अजिबात होणार नाही. कॅशलेस जगात कोणत्या कंट्रीमध्ये देशात आहे? अमेरिकेत पण 46% व्यवहार चलनाने होतात, रोख रकमेने होतात 46%. ऑस्ट्रेलियात 60% होतात. इथं एक देशाचं नाव नाही, 80% आहे ऑस्ट्रियामध्ये. पण जगामध्ये असं एक देश नाही कॅशलेस. आणि भारतासारख्या देशामध्ये तुम्ही 86% एकाच वेळेला नोटबंदी आणाल आणि कॅशलेस आम्ही चालू करतोय, पण त्याची तयारी तुम्ही केलीच नाही. त्याची आज 48% लोकांना बँक काय माहित नाही हो राज्यातल्या.
देशातल्या 48% लोकांना बँक हा काय प्रकार आहे, बँकेची ओळख नाही, पासबुकाची ओळख नाही आणि कॅशलेसची भाषा पण करतात. हा नेमका हाच मुद्दा जो तुम्ही म्हणताय तो मोदीही मान्य करतात आणि त्याचा ठपका पूर्णपणे तुमच्यावर ठेवतात की इतके वर्ष झाली आपल्याकडे, आपण अजूनही अशी बँकिंग व्यवस्था का करू शकलो नाही की जो ग्रामीण भागामध्ये आहे, दूर आहे, तो पण मुख्य प्रवाहात का आला नाही, जे आपण म्हणतो आहोत. आणि ती आकडेवारी मनमोहन सिंग पण कायम देतात की 98% जे आपल्या देशातले लोक आहेत हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत, ज्यांना मुख्य प्रवाहात ते नाहीयेत, तर त्यांना इतके वर्ष दूर कोणी ठेवलं, तर ते काँग्रेस सरकारनं ठेवलं. आणि मोदींची आर्ग्युमेंट आहे ना, स्वतःवर आलं का पूर्वीच्या सरकारने काय केलं. चला आम्ही 52% लोकांना बँकेची ओळख केली, पुढच्या करा ना तुम्ही 10%, 20%, सांगा वर्षभरात आम्ही 60 वर जाऊ, 70 वर. ते प्लॅन कुठे आहे तुमच्या? पण त्यांनी तर जनधन अकाउंट 70 कोटी उघडून त्यांनी सुरुवात केली ना. केलं. 15 लाख कुठे जमा केले गरिबांच्या अकाउंटवर. जे मोदींनी 14 पासून बोलले आहेत ना, मोदींनी सांगा मला त्यातली एक गोष्ट पूर्ण केली. अच्छे दिनचं काय झालं, महागाई कमीचं काय झालं. माझं म्हणणं असं आहे या भाजप सरकारला, या मोदींनी दिलेले आश्वासन 2.5 वर्षाच्या कारभार फेलीवर गेले आणि म्हणून नोटबंदीचे काळ्या पैसे या मुद्द्यावरच बोलूया. जो त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष सुद्धा हा पैसा इकडे तिकडे दुसरीकडे जाऊन रिचत होता, तो मुख्य प्रवाहात येतो ना, त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये आणला, याच्यावर आपण बोलूयात. आणि ते काँग्रेस सरकारने अगोदर केलं नाही, हा त्यांचा दावा आहे. त्याने केलं नाही, आश्वासनं बाकीच्या प्रयत्न झाले ना, इंदिरा गांधींच्या वेळेस झाले, पण असं 100% केलं नाही. आणि आता त्यांना वाटत असेल ना, तर त्यांनी माहिती घ्यावी. त्यांचा हा निर्णय यशस्वी झाला नाही. त्यांच्यात पक्षाचे कोणताही नेता त्यांच्या पक्षाचा सहमत नाही. आता तुमच्या टीव्हीवर आल्यावर त्यांना बोलावं लागतं, नाही तर पुढच्या तिकीटचा प्रश्न आहे, भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आज त्यांना विचाराल तुम्ही, कोणी समाधानी नाहीये. आणि काळा पैसा, अहो नोट रद्द करूनच बाहेर येतो का, बाकी मार्ग नाहीये भारतात. या नवीन तुम्ही म्हणता इथे एकतर खोट्या नोटा, कारखाने उघड, तुमची भीती कुठे आहे. कारखाने उघड छोट्या मशीन आणून खोट्या नोटा छापायचं चाललंय. पण दादा मग तुम्ही आता टीका करणं सोपं आहे कुठल्याही निर्णयावर. म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना नाही, भाजप टीका टीका करा- नाही, नाही, भाजप टीका म्हणून नाही. नाही, ठीक आहे ना. नाही. भाजपचं काँग्रेसचं सरकार असताना भाजपने ते अशीच टीका करायची. तर भाजपचं सरकार आहे, ठीक आहे, तुम्ही टीका त्यानुसार नसाल करत, आपण ग्राह्य धरूयात. पण मुद्दा असा आहे ना की तुम्ही आता म्हणालात की हा काही मार्ग नाहीये, तर तुम्ही मार्ग तरी सांगा ना की हे असं केलं असतं तर काळा पैसा बाहेर आला असता. हा मार्ग योग्य नाही, पण बरोबर मार्ग पण तुम्ही सांगत नाही. कायद्याची योग्य अंमलबजावणी काळ्या पैशाच्या विरोधात जर केली असती, आपल्याकडे यंत्रणा आहे त्यासाठी, काळा पैशासाठी, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सगळी यंत्रणा आहे प्रशासनाच्या माध्यमातून. त्याचा वापर अजिबात झाला नाही. आज एका बाजूला काळा पैसा, दुसरा भ्रष्टाचार. आज महाराष्ट्रात तरी मला देशचं माहित नाही, जो भ्रष्टाचाराचं प्रमाण होतं 10 पटीने वाढलंय. 10 पटीने 10 पटीने वाढलं. 10 पटीने. मोदींनी मला सांगावं, मोदी साहेबांनी, की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार होत नाही सांगावं. झालेली नगरपालिकेत पैसे वाटले नाही असं सांगावं नगरपालिकेच्या ह्याच्यात. मी ऍफिडेव्हिट करायला लावीन अनेक लोकांना की आम्हाला प्रत्येकी 5-5 हजार रुपये दिले एका नगरपालिकेला. काळा पैसा किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेल्या सगळ्या यंत्रणा याचा उल्लेख आपण करतात, कायदे याचा उल्लेख आपण करतात. हा सगळा मागच्या सरकारच्या काळामध्ये पण होता की. त्याशिवाय मनमोहन सिंगांसारखे, चिदंबरम सारखे अर्थतज्ञ आपल्या सरकारमध्ये होते, पंतप्रधान होते. त्यावेळेस का काही झालं नाही असा प्रश्न लोकांना. झालं नाही कसं म्हणता, झालं. आता सध्या काय होतंय माहिती ना, कोणताही प्रश्न एक मोदींना कोणी विचारला का मीडिया आणि मोदी आणि त्यांचे समर्थक तुमच्या वेळेला काय झालं, आताच्या वास्तववादी नाही, असं नाही असायला पाहिजे. आता वास्तववादी चित्र काय, आता आमच्या समोर प्रश्न काय, त्या काळात त्यांनी विचारलं पाहिजे होतं. अजून का नाही झालं, का नाही झालं. मग आता आम्ही विचारतोय, हे हा तुमचा निर्णय चुकीचा आहे, तो याप्रमाणे आहे. चिदंबरम नुसता आरोप नाही केला, आज त्यांनी सांगितलं 45 कोटी लोक हातावर त्यांचं म्हणजे रोज कमवायचं आणि रोज खायचं असं आहे. त्यांचं काय भवितव्य, किंवा जो काही काळा पैसा आहे तर तुम्ही आता सांगा, पैसे जमा झाले ना 50 दिवसानंतर, यात काळा पैसा किती आहे तो सांगा. पण मग दादा आणि गरिबांचा तुम्ही म्हणता मोदींनी कार्यक्रम द्यावा, याच्यातून पैसा येईल, चला कर्जमाफ शेतकऱ्यांचा करू, अमुक करू. आज उद्योगात एक बघा, मेक इन इंडिया आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, मेक इन इंडिया
बापरे, किती उद्योग आले, किती लागले, किती उत्पन्न वाढलं, किती जीडीपीची ग्रोथ किती प्रमाणात झाली, देशाच्या तिजोरीत किती अधिकचे पैसे पडले, कोण सांगतंय? ह्या मिळालेला पैसा आदिवासींना, गरिबांना, दलितांना, जी कुपोषित बालकं आहेत त्यांना या प्रमाणात खर्च करू का नाही मोदी सांगत? नाही, नुसता गरीबो के लिए बोलणं ठीक आहे, पण गरिबांसाठी आम्ही हे कार्यक्रम राबू. एक तर सांगितलेला एकही कार्यक्रम, उदाहरण द्यायचं तर आता परवा केलेली उद्घाटन पीएम आणि मुख्यमंत्री केली, 2,17,000 कोटीची केली. कुठे पैसे आहेत? राज्य सरकारकडे. राज्य सरकार दिवाळीत चाललाय, यांना विकासाला आणि प्रशासनाला खर्च करायला स्वतःकडे पैसा नाही, कर्जाची परवानगी नाही, कर्जाची परवानगी मागतायत. ही क्रांती म्हणतो ना, क्रांती. आज राज्य सरकारकडे स्वतःचे खर्च भागवायला स्वतःचे रिसोर्सेस नाही आहेत. आज 4 अधिकाऱ्यांना बदली का केल्या? कर्जाला परवानगी दिली नाही म्हणून. ही राज्य सरकारची पॉलिसी, ही क्रांती आहे का? हे सारे मुद्दे आणि नोटबंदीच्या अनुषंगाने आणखी सारे मुद्दे याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. नारायणराव राणे आपल्या सोबत आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर ही मुलाखत नोटाबंदी आणि त्याच्या निर्णयासंदर्भातले सगळे जे परिणाम झालेत त्या संदर्भातली मुलाखत अशी सुरू राहील. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. बेगनं तुमचं पुन्हा येणं स्वागत. आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे. नोटबंदीच्या 52व्या दिवशी आपण चर्चा करतो की काय परिस्थिती आहे देशभरामध्ये. जसं तुम्ही मगाशी म्हणत होतात की इतका जर परिस्थिती वाईट आहे, लोकांना त्रास होतो, इतके 52 दिवस भरडले जात आहेत सगळे, तर मग तो जनक्षोभ दिसायला पाहिजे होता. तो रस्त्यावर कुठंच पाहायला मिळत नाहीये. आणि जर तो जनक्षोभ असेल तर मग काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष तो एनकॅश करायला कमी पडले असं आपल्याला वाटतं. नगरपालिकांच्या निवडणुका घेता येतील. आपण स्वतःच त्यानंतर विचारमंथनामध्ये एकदा दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणाला होतात की आम्ही कमी पडलो, नोटबंदी असेल आणि मराठा मोर्चाचं पण उदाहरण आपण दिलं होतं. तर ते जनक्षोभ एक तर तो नाहीच आहे, त्यामुळे तो मूड ग्रास करायला काँग्रेसचं कुठं चुकतंय किंवा मग तो आहे आणि तुम्ही नेतृत्व द्यायला तयार नाही आहात? नाही, असं नाही आहे. आता जो त्रास होतोय तो वर्ग आपण जर पाहिला तो आज मैदानात येणार नाही, पण उद्या येणार नाही असं नाही. आज लोकांमध्ये या नोटबंदीचे परिणामामुळे लोकांना जो त्रास होतोय, असह्य होतंय, ते हळूहळू लोक आता बोलू लागलेत. त्यावेळेस आंदोलनं व्हायला लागलेली आहेत. होत नाही असं नाही, पण प्रक्षोभ म्हणता तो आज ना उद्या होईलच, कारण शेवटी उपासी. एक्झॅक्टली, तो प्रक्षोभ काय मला म्हणायचंय, नोटबंदीमुळे एका बाजूला आपण म्हणाल सरकारी यंत्रणेलाच विचारूया की परिणाम झालाय की नाही, आम्हाला आकडेवारीमध्ये सांगा. उद्योगधंद्या व्हॅटचं आलेलं उत्पन्न गेल्या वर्षापेक्षा गेल्या वर्षी एवढंच येईल का कमी येईल? रजिस्ट्रेशन किती झाली? घरं किती मुंबईत विकली जात आहेत? दिल्लीला किती विकली जात आहेत? येणारा कर दर वर्षाचा जो तुमचा प्लॅनिंग मध्ये आहे तेवढा येणार आहे का? पण सरकारने स्वतःच असं म्हटलं की पुढच्या 4 महिन्यामध्ये या क्वार्टरमध्ये तो परिणाम पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला तोटा सहन करावा सरकार या महत्त्वाच्या निर्णयाची सहमत नाही साहेब. सरकार म्हणतंय, फॅक्ट सांगत नाही, आकडेवारी कागद दाखवत नाहीये. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांनी म्हणणं नाही आम्ही पुढे कव्हर करू. आधार काय? धंदात नाही, दुकानात ग्राहक नाही तर व्हॅट भरणार कसा माणूस आहे? पण आज बेकारी वाढते, मी बोलत नाहीये. पण तुमची माहिती काय दादा, की आता स्थिती काय आहे? नोटाबंदीनंतर राज्याच्या आर्थिक उत्पन्नाची स्थिती काय तुमची माहिती? राज्याचं आर्थिक उत्पन्न घटणार, ऍक्च्युअल तूट आणि राजकोषीय तूट ही वाढणार. आज 36,000 कोटी राजकोषीय तूट आहे, ती 50-60 हजाराच्या वर जाणार. आज राज्याच्या तिजोरीत पैसा नाहीये विकासाला, आणि म्हणून 100% कर्ज घ्यायचं आणि त्यावर योजना राबवायचं हे प्रयत्न आहेत. पण तेवढं मनात आणलं तरी कर्ज घेता येत नाही. पण म्हणजे ते काही बंधनं असतात त्याच्यावर. कर्ज प्रत्येक राज्यांनी कर्ज त्यांच्या बजेट, त्यांचा जीडीपी, एकूण त्यांचा अर्थसंकल्प कितीचा आहे, जीडीपी किती आहे, त्याच्या अगेन्स्ट किती टक्के कर्ज त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना किती कर्ज मिळू शकतं, ही केंद्रातली जे यापूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं ना ते सांगायचं. आता माझ्या मते यांना 35 ते 40 हजार कोटी कर्ज मिळेल, यांना 4 लाख पाहिजे. पण आहे पॉसिबल?
पण दादा अजून दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही एवढी सगळी आकडेवारी सांगता, तुमच्याकडे एवढी सगळी माहिती आहे, तुम्ही नगरपालिका इलेक्शनमध्ये प्रचार केला, मुद्दा असा आहे की हे सगळं तुम्ही लोकांना कन्व्हिन्स का नाही करू शकला? तुम्ही तर म्हटलं की आमचा पक्ष कमी पडला. नेमका प्रॉब्लेम काय आहे? जर एवढे मोठे प्रश्न आहेत, मोदींनी 2014ला ज्या पद्धतीने कॅम्पेन केलं की काँग्रेसचा भ्रष्टाचार, कोळशाचा भ्रष्टाचार, 2Gचा भ्रष्टाचार, ह्याचा भ्रष्टाचार, त्याचा भ्रष्टाचार, काँग्रेस कुठं कमी पडतंय? काँग्रेसचे नेते का कन्व्हिन्स करू शकत नाहीत लोकांना की हे सगळी नोटाबंदी जी आहे ती फसवी आहे आणि लोक रांगेत उभे आहे? राग असता तर लोकांचा नगरपालिका निवडणुकीत दिसला असता. नाही, लोक रांगेत उभे आहेत पण लोक रस्त्यावर मी येत नाहीत. आत्ताच म्हणालो, नगरपालिकेची निवडणूक आहे विदर्भात, कोकणात 3च मिळाले, पश्चिम महाराष्ट्र 3 आहेत, कुठे 2 आहेत, फक्त विदर्भात यश मिळालं. आणि ते विदर्भातलं यश, मी अधिवेशनाच्या काळात विदर्भात फिरलो, वर्धा, विरधान, चंद्रपूर फिरलो. हे सगळं कुबेरांच्या मेहरबानी आहे. कुबेराच्या मेहरबानी लक्ष्मीच्या आधारेच तो विजय आहे. आणि हे काय म्हणजे कोणी आम्ही सांगायला नको, तेच कारण. तरी पण जनमत आज त्यांच्या बाजूचं नाहीये. जनमत व्हायला चला आपण म्हणू की ते त्यांना यश मिळालं, जनमत त्यांच्या बाजू. या 2.5 वर्षात राज्य सरकार, 2.5 वर्षात केंद्र सरकारने जनमत त्यांच्या बाजूला जायला काय केलं? अच्छे दिवस त्यांच्या जीवनात आणले, महागाई कमी केली, कुपोषित बालकांची संख्या कमी केली, दारिद्र्याखालची संख्या कमी केली, आत्महत्या कमी केल्या, किंवा साक्षरतेचं प्रमाण वाढवलं. काय केलं एक तरी तुम्ही सांगा ना मला. मुद्दा असा आहे दादा की अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील आले होते. त्यांनी अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील आले होते, तुम्हाला कल्पना आहे त्यांची. त्यांनी जी थेरी मांडली त्याच्यातलाच एक नोटाबंदी हा एक पर्याय होता. त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता 60 वर्षानंतर कुणीतरी निर्णय घेऊ पाहते, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे व्हिक्टिम्स किंवा या निर्णयाचे जे व्हिक्टिम्स आहेत ते सगळे आहेत. आपला अख्खा देश आहे, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाहीये. मुद्दा असा आहे की याचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल आणि तो वेळ देशाने दिलेला आहे. विरोधी पक्ष वेळ द्यायला तयार का नाहीयेत? हे त्यांचं मत झालं अर्थतज्ञांचं. त्यांनी वेळ किती तो सांगावा, त्याचे परिणाम कोणते होतील ते सांगावं. त्याच्यामध्ये ह्या परिणाम या देशातल्या जनतेचं जीवनमान सुधारणार की अपग्रेड होणार आहे का? इथे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत का? आर्थिक सुबत्ता लोकांच्या जीवनात येणार आहे का? फरक म्हणजे कसा दिसावा? अर्थतज्ञ सांगतात ते कोणाचं तरी समर्थन करतात. हो, काही अर्थतज्ञ खासदार झाले म्हणून समर्थन कमी आहे, कॉमेंट्स ऐकले तुमच्याकडे. तशी नाही, फॅक्टवर बोला. वास्तववादी काय आहे? आज सर्वसामान्य रस्त्यावरचा भिकारी आज भुकाच मारणार तो. आज शेतकरी कर्जबाजारीमुळे तुमच्या तिजोरीत पैसे आले, काळे पैसे आले म्हणतात ना, कर्जमाफी करा ना तुम्ही. काल शेतकरी आज माल घेतोय, विकायला जातोय, पैसे नाहीत द्यायला म्हणून माल रस्त्यावर बटाटे, कांदे, टोमॅटो टाकले जात आहेत. शेतकरी हवालदिल झाला, आत्महत्या करतोय. नाही, हे थांबवण्याचं काम का नाही करत? म्हणजे अर्थतज्ञांना सांगा ना, 1 मिनिट, अर्थतज्ञांना सांगा हे सगळं थांबवण्याचे उपाय सांगावं. अर्थतज्ञ काही आहेत ना, काही हे वजाबाकी आणि समर्थनासाठी पाठवलेले असतात. याचे परिणाम वाट बघा. तुम्ही वाट का बघावी? मी माझे पैसे खर्च करतोय, माझ्या बँकेत टाकतोय, काढायचा अधिकार माझा आहे. तुम्ही बंधन घालणारे कोण आहे याच्यावर त्यांनी सांगावं. एक्झॅक्टली ही जी वेळ शेतकऱ्यावर आली, ही जी वेळ मजुरावर आली, ही जी वेळ कामगारावर आली, अशा पद्धतीने जगण्याची तीच वेळ काँग्रेसने आणली आणि त्याच्यावरचा उपाय म्हणून नोटाबंदी आणि तो पैसा सगळा सायकल काँग्रेसने आणलेली नाही असा आरोप स्पष्टपणे. नाही, ही काँग्रेसने आणलेली नाही. काँग्रेसने कधी अशी कंडिशन, अशी बंधनं कधीच घातली नाही. एवढेच टाका पैसे, एवढेच एक करा, उद्या सांगतील ना. आता त्यांनी पैसेच नाही. शेवटची 64वी जी घोषणा आहे ती 10 नोटापेक्षा जास्त. अरे नोटा आमच्या आहे, ते ब्लॅकचे तर तुम्ही पकडा ना. आमच्या नोटा घरात किती ठेवायचे तुम्ही कोण सांगणार आहे? आणि त्यासाठीच एवढी वर्ष सजा. अरे हे काय सत्ता? हा जो विरोध विरोधी पक्षांकडनं होतो, भाजप विरोधाला विरोध नाहीये. खरं म्हणजे वस्तुस्थिती जी आहे ना त्याच्यावर आम्ही. तसं जरी असलं तरी अनेक जण जे रांगेमध्ये उभे आहेत, आजही प्रतिक्रिया येतात. लोक सोशल मीडियावर येतात, फेसबुकवर येतात, ट्विटरवर लिहितात, प्रतिक्रियांमध्ये येतात की त्रास होतोय आम्हाला, पण अजूनही अशा प्रतिक्रिया आहेत की आम्हाला तर त्रास सहन करायला तयार आहे. हे खूप सारे लोक तयार आहेत, पण राजकीय पक्ष विरोधक तयार नाहीत. चॅनेल मी पाहतो, चॅनेल पाहतो, ते बाईक घेणारे पण आमच्या ओळखीचे आहे. तेव्हा 10 जणांचा बाईक घेतला तर 2 म्हणतात की ठीक आहे आज ना उद्या सुधारेल. ते 2 कोण असतात याची माहिती माझ्याजवळ आहे. मी पण मीडियावालाच आहे, मी पण माझं एक छोटं वृत्तपत्र आहे, त्यामुळे मी पण त्यातलाच आहे. आणि त्यामुळे हे जे आहे ना, आता मी चांगलं काम केलं सांगायला जाहिराती द्याव्या लागतात.
सांगायचं मी म्हणजे हात वारे करून आम्ही एकांतिकी आहे. नाही नाही, मुद्दा- चांगलं काम प्रश्न लोकांना हा होता. दिसतं, अनुभवायला मिळतं. हे चांगलं काम नाहीये. लोक सफर होत आहेत, लोकांना त्रास होत आहे, लोक 100 पेक्षा मेलेली आहेत. प्रश्न हा होता की या सगळ्यामध्ये जो कॅश ज्याच्यावर नोटाबंदीमुळे सर्जिकल स्ट्राईक झाला असं म्हणणं आहे, हा बहुतांश हा इलेक्शनच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये वापरला जातो आणि नेमका त्याच शिफ्टावर पाय पडल्यामुळे विरोधी पक्ष चिडलेले आहेत असा तो प्रश्न आहे का? अलहिदा की भाजप काय म्हणते पण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पण बोलण्यात उल्लेख आताच्या आला. सरकारला मला सांगायचं आहे, आपल्या पण तुम्हाला असं जर बोलण्यात वाटतं ना, असं जर त्यांना वाटतं 2014 लोकसभा आणि त्यानंतर झालेला विधानसभा देशात यामध्ये झालेला खर्च त्यांच्या भाषेपर्यंत भ्रष्टाचाराचा कोणत्या पक्षाने केला किती काढा ना मला माहिती. निवडणुकांच्या जास्त खर्च बीजेपीने केलाय. राणेसाहेब आपण पण सुरुवातीला उल्लेख केला की निवडणुकाच्या काळामध्ये अशा प्रकारे पैसे केले जातात, ते आगळ उघड सत्य आहे. त्याच्यावर सुद्धा या नोटबंदीच्या निर्णयाचा परिणाम होईल असा भविष्यात होईल. आता नाही, भविष्यात होईल. आपण तरी ऐकून घ्या, किमान आता लगेच निवडणुका याच्यामध्ये मुंबईच्या पैसे जेव्हा पकडले जातात तेव्हा बीजेपीच्या माणसाचं न्यूज टीव्हीवर वारंवार येत नाही किंवा त्याने क्लीन देशमुखांना का सोडवलं 91 लाख रुपये पकडले. सामान्य माणसाला असं वाटतं की तो जो तिथला गैरवापर जो आहे निवडणुकांच्या आणि राजकीय पक्षांकडनं होणारा तो या निर्णयामुळे थांबेल, आपल्याला असं वाटत नाही, असं सामान्य माणसाला वाटतं. नाही, सामान्य माणसाला वाटतं, मी त्यांच्याशी सहमत आहे. पण ते मोदींनीच करार नाही. याच्या अगोदर पण काही बेसवाली लोक आहेत, बाबा पैसे घेऊन मला मत देणार नाही, मला माझं मत अमूल्य आहे, अशी लोक आहेत. पण ते बीजेपीने सांगून, या सरकारने सांगून, या सरकारने हे सांगा, तुम्ही जर असं जर म्हणत असाल आम्ही भ्रष्टाचार पकडतोय, पण आज भ्रष्टाचार तुम्हीच करताय ना. या राज्याच्या कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, कुठल्याही सत्तेमधला आमदार मंत्री घ्या, भ्रष्टाचार करत नाही असं त्यांनी सांगू दे. पण ही काय अभिमानाची गोष्ट आहे का? काय असं कोणी अभिमानाची नाही, कुठल्याही मार्गाने चुकीची आहे, कुठल्याही पक्षाने कुठल्याही निर्णयाने होता कामा नये. थांबलाच पाहिजे. एक बघा, मी सुरुवातीला मी सांगितलं अमेरिकेत पण 4% करप्शन आहे, जर्मनीमध्ये आहे, पण त्यांनी ऐकून घ्या 46% चलन त्यांच्या व्यवहारात आहे. त्यांनी 86% चलन नोटाच बंद गायब करून नाही टाकल्या. राणेसाहेब 4% असो 2% असो काही असो, बिलकुल झिरो करा. झिरो करायसाठी जो प्रोसेस वापरला पाहिजे, त्यासाठी जनतेचं प्रबोधन करायला पाहिजे, प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, ते तुम्ही का नाही घेत? मग पण तेच म्हणणं लोकांचं की असा एक निर्णय होतोय आणि त्याच्यामुळे लोकांचं मत नाहीये, सरकारचं, लोकांचं अजिबात नाही. आम्ही लोकांमध्ये राहतो, आम्ही लोकांमध्ये असतो आणि त्यामुळे लोकांची भावना, आज सांगतो दिवसभरात जे व्यापारी जे लोक आले ते सगळेजण नोटबंदीच्या विरोधात बोलतो. एक काही माणूस नोटबंदी विरोधात मतपदांतर असू शकतात. आणखी एक ह्याच्यातला निर्णय जो कॅशमध्ये की राजकीय पक्षांना जे पॉलिटिकल फंडिंग जे मिळतं ते कॅशमध्ये बहुतांश होतं, ते पब्लिकली सांगितलं जात नाही, आरटीआय मध्ये येत नाही. किमान या मुद्द्यावर तरी एकमत होऊ शकतं ना की तिथं जो पैसा येतो आणि जो बऱ्यापैकी ब्लॅक मनी असतो संशय आहे तो थांबवता येईल. त्यावर सुद्धा एकत्र येऊन भाजप असेल काँग्रेस असेल जाहीरपणे भूमिका घेत नाही. सगळ्या पक्षांनी एकत्र निर्णय घेऊ दे ना. आणि अशासाठी ह्या एखाद्या विषयासाठी मिळणारं डोनेशन, देणगी, या संबंधी निर्णय सरकार घेऊ शकतं. आणि दुसरा मार्ग त्यांनी CSR काढूनच ठेवलाय ना, हे नाही तर त्या मार्गाने मदत होऊ शकते. त्यामुळे एखादा नियम करावा सरकारने आणि 100% अंमलबजावणी करावी, निपक्षपाती करावी. नाही तर आपल्या लोकांना एक नाही, दुसऱ्या लोकांना. आणि नोट बदलीमध्ये मॅक्झिमम पैसे मुंबईत कोणी बदलले माहिती घ्या ना तुम्ही. पण तुम्ही सांगा ना कोणी बदल. सत्तारूढ पक्षाच्याच आमदार आणि मंत्र्यांनी बदलले. पण त्यांचे नाव आहे तुमच्याकडे? नाव असल्याशिवाय बोलू तर योग्य वेळी बोलू आम्ही. आता आहे आधी मार्चला अधिवेशन. तुम्ही मधल्या काळात असं पण म्हणालात की काही 50-20 लोकांसाठी ही सगळी नोटबंदी चालू आहे. मला अजून एक 2 पर्सनल प्रश्न पण तुम्हाला विचारायचे. तर ते 20 लोकांसाठी, तर 20 लोक कोण आहेत ती आणि त्यांच्यासाठी चालू आहे असं तुम्ही म्हणताय? नाही, 20 लोक सोडली तर असं शब्द प्रयोग आहे. ते उद्योजक आहे धनाढ्य मोठे, त्यांना सोडून बाकीचे उद्योजक सफर आहेत. त्यांना विचारण कुठे नाही, त्यांना किती म्हणजे रेड पडणं, त्यांना मार जोड होणं, करदाते जे करोड रुपये देतात सगळे तेच मार खाता येतात. 20 लोकांची लिस्ट तुम्ही जाहीर करणार आहात का की यांना त्याचा फायदा झाला, यांच्यासाठी वेळ येईल ना त्या वेळेला होईल ना ते. बरं, एक म्हणजे आता तुम्हाला शेवटी अगदीच आपण शेवटाकडे आहोत कार्यक्रमाच्या, पण मुद्दा असा आहे की ज्या दिवशी नोटबंदी झाली त्या दिवशी नारायण राणेंच्या खिशात किती रोकड होती आणि तुम्हाला त्याचा किती त्रास झाला? रोकड म्हणजे मी रात्री झालं, मी भाषण ऐकलं
आणि सकाळी मी 10:30-11ला ऑफिसला निघालो. तो बरं माझ्या लक्षात आलं नाही की आपल्या खिशातले पैसे चालले नाही. माझ्या लक्षात रोज कशा काही कुठे द्यावे लागले, कोण ऑपरेशन कसं, 30-40 हजार माझ्या खिशात असतात. पण ते 1000-500 होते का 100? 1000 होते आणि 500चे पण होते आणि 100चे 1-2 असतील. मी बांद्रापर्यंत गेलो आणि मला लक्षात आलं आपल्या खिशातल्या नोटा तर चालणार नाहीत. मी परत घरी आलो. मी मला गेला आणि कोण एखादा माणूस आला किंवा जसं काल एक स्त्री आली होती, तिच्या घशात कॅन्सर झालाय आणि ते ऑपरेशन झालं, त्यानंतर ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या कॉस्टली आहेत, तिला पैसे नाही. ती मला 25,000 तरी द्या असं सांगायला. आता अशा वेळेला 25,000 जर आपल्या खिशात असले तर देणार ना, पण त्या दिवशी माझ्याकडे होते ते 9 तारीखला नोव्हेंबरला सगळ्यात जुनं 100, 1000 आणि 500च्याच होत्या. मी शेवटी घरी परत गेलो की आज बाहेर न गेलेलं बरं. मग दुसऱ्या दिवशी बँकेतून, पण ते काय 24,000च. आज 24,000 काय होतं, 5,000 काय होतं. पण तुम्हाला तर इतक्या लोकांना सांभाळायचं. आज सांगा माझ्याकडे 4 वृत्तपत्र, छोटी छोटी साप्ताहिक वगैरे जाहिरात मागायला आली. काय देणार मी, कशी देणार सांगा मला. एकदम छोटी वृत्तपत्र आहेत, काही जिल्ह्याची आहेत. काय आज हे जे व्यवहार आहे, छोटी वृत्तपत्र, त्यांचं पण कुटुंब असेल, त्याच्यावर चालणं. तिथे 8-10 नोकर असतील, आले ना मुळावर त्यांच्या. मग तुम्ही काही ऍप वगैरे डाउनलोड केली ई पेमेंटसाठी वगैरे? कॅशलेस झालात का तुम्ही काही? आपण एक महिन्याभरात 50 व्यक्तिगतही आणि आता व्यवसायामध्ये मी पैसे काढले ते चेकनेच काढले ना. ते काय कोणी सांगितले म्हणून नाही, कायद्याच्या द्वारे जी मला गरज आहे का. पण तसे गरज जेवढी असते त्या प्रमाणात आपल्याला विड्रॉ पण नाही करता येत ना. पण तुम्हाला आता 4 आठवड्यात 1 लाखभर रुपयेच काढता आले असतील, तर तुमचं भागलं कसं एवढ्या सगळ्या लोकांना तुम्हाला खरं काय मागणं कसं. लोकांना थांबा सांगू की 50 दिवस जाऊ दे, काय रिलॅक्सेशन. तुम्ही ते मोबाईलवर सगळे आज सांगा सगळे लग्नांचे व्यवहार थांबले. आता मी टेलरकडे गेलो, आता मी 24,000 ब्लेझर शिवायचं मला मिळतच नाही. ज्या माझ्या आवडीचं एखादं असेल आणि मी सांगितलं बाबा मी एका वेळेला 24,000 करतो, त्याच्यात बसव, मिळेल का. तुम्ही मोबाईलवर आज कुठल्याही जेवायला गेलो, 4 माणसं मित्र घेऊन गेलो आणि तुम्ही बँकेतून मला 2,000 मिळत आहेत. 4 माणसाचं जेवणात 2,000 होतं का. हे जे ह्या ज्या पद्धती आहेत, अमुकच काळ, हे खरं म्हणजे मला पटलं नाही. माझे पैसे आहेत, माझे जर चुकीचे पैसे असतील काळ्या बाजार कारवाई करा, पण माझे ओरिजिनल मेहनतीचे पैसे आहेत. मी व्यावसायिक आहे, मी करदाता आहे. आणि एवढं असताना तुम्ही कसे काय एवढेच काढा, एवढे काढायचे नाही, एवढं केलं तर असं केलं जाईल. आणि हे काय नेहमी एवढी शिक्षा, अमुक, हे काय ही पनिशमेंट, ही हुकुमशाह पण अशी देत नाही हो. पण आता कॅशलेस तर व्हावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना पण सांगावं लागेल, मतदारसंघातल्या लोकांना पण सांगावं लागेल, बँक अकाउंट उघडा, कार्ड घ्या, कार्ड स्वाईपच्या मशीन्स घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हालाही कराव्या लागणार आहेत. नाही ते प्रबोधन काही बघा, कायद्याची अंमलबजावणी करायला सांगणं सत्तारूढ एवढी विरोधकांचे पण ते काम आहे कायदा. पण त्या कायद्याचं दुष्परिणाम जनमानसावर होत असतील, लोकांवर होत असतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि जीवनमानावर परिणाम होणार असेल तर त्याचा विचार करायला सांगणं ही टीका नाही आहे. टीका नाही आहे. न्यूटन तर म्हणतात टीका करायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण टीका सुडाने आकसाने असू नये, मार्गदर्शन स्वरूपात असली पाहिजे. मग आमची सूचना जनतेला त्रास होतोय म्हणून आम्ही सरकारला सांगतोय, हे तुमचं जे काय केलं ही क्रांती नाही हो, ही बेबंदशाही आहे. टीका ही बेबंदशाही. विरोधकांची टीका ही केवळ टीका म्हणून नाही तर मार्गदर्शन म्हणून पण घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस अनुभवी विरोधक असतील तर त्यावेळेस ती घेतलीच पाहिजे. पण अर्थात नोटबंदीचा हा त्रास सर्वसामान्यांना कसा होतोय, टीकेची काँग्रेसची धार ती अशीच कायम राहणार आहेत. कारण त्या त्रासामधून नारायण राणे स्वतःही सुटलेले नाहीयेत. त्या दिवशीच्या नोटबंदी झाल्यानंतरच्या हे स्वतःच ते सांगतायत. पण हा विरोध आपल्याला काँग्रेसकडून त्यांच्याकडून सतत पाहायला मिळू शकतो. नारायण राणे, आपण आलात एबीपी माझ्याशी बोलण्यासाठी, या गप्पांसाठी, त्याबद्दल धन्यवाद. या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतो. थोड्याच वेळात बातम्यांसह परत येतो. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.